अनु, अगं सगळ्यांना लाडू दिले पण आपण आईना लाडू दिलाच नाही. हे घे, दे जा. तुम्ही द्या ना. अगं दे, मी ठेवते तोपर्यंत. आई तिळगुळ घ्या, गोड बोल. अनु, हा? लाडू खूप छान झालाय हा. म्हणजे तुझ्या हातचे ना असे मऊ नरम लुसलुशीत लाडू खूप आवडतात. मला जाताना आठवणीने 2 लाडू दे हो. 2 का 4 देईन काकू. आई काय होतंय? ठसका लागला का? पाणी. अनु, काय टाकलेस लाडवात? आई अशा काय करतायत? मला तर वाटतं लाडवातला शेंगदाणा अडकला असेल. आजी, आजी पाणी घे. मी बारीक केले होते. मी स्वतः वळले. शेंगदाणा असता तर माझ्या हाती लागला असता ना. अनु, अगं घरात तिळे आहेत का? त्यांना 2 केळी खायला दे. म्हणजे घशात जे अडकलं असेल ना ते पोटात जाईल. काकू केळी नाही येत. पिहू, तू आणते का नाक्यावरून केळी? जा पटकन. अगे थांब. तोपर्यंत आईनं काही झालं तर काय करणार आहोत आपण? अगं अनु, त्यांना ना सोडा प्यायला दे. म्हणजे त्यांना डेकर येईल आणि ना त्यांच्या घशात काय अडकलंय ना ते बाहेर पडेल. नाही, सोडा नाहीये. सरबत देऊ का? अनु काकू, एक काम करा, आजीच्या पाठीवर गुद्दे मारा. हो, म्हणजे जे काही घशात अडकलं असेल ते बाहेर पडेल. हा, ही आयडिया बरोबर आहे. आई, आजीला ओणवर राहायला सांग आणि तू पाठीवर गुद्दे मार. नाही, पण मी आईंना कसे गुद्दे मारू? अगं आता काहीच मार्ग नाही दुसरा. मार, तू पाठीवर गुद्दे मार बरोबर. एकच मिनिट. आई 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 तुम्हाला बरं वाटतं? हा, मार, जोरात मार, अजून जोरात. अगं जोरात मार ना, एवढ्याने काय होणार आहे अनु? ही अंकी होती लाडवात? आई, ही अंगठी अनुची आहे. बघा. अच्छा, आता माझ्या लक्षात आलं. ही अंगठी आईंच्या घशात अडकवून त्यांचा जीव घेण्याचा प्लॅन होता अनु तुझा. सीमा वहिनी काही काय बोलताय? मी आईंचा जीव का घेईन? पुरे पुरे कर तुझी नाटकं. नाही, आम्ही कोणीच तुझ्या खोटेपणावर विश्वास ठेवणार नाही हो. तू सूड उगवण्यासाठी आईना मारण्याचा मस्त प्लॅन केला सांगू. नाही, आता येऊ देच ना भाऊजीला. नाही, तुझे सगळे कारनामे त्यांच्या कानावर घातले ना तर नावाची सीमा नाही. आई असं काही करणार नाही. बाबांनाही चांगलंच माहिती. आणि मुळात आई तसले क्राईम शोज बघतच नाही. तू आणि आजी बघता. पिऊ, मी लाडवात अंगठी टाकली
आणि ती खाऊन माझा जीव संकटात टाकला असं म्हणायचं तुला? नाही नाही आजी, तू नाही ग, तू कुठे किचन मध्ये येतेस? पण काकू, आत्ता किचन मधून तू लाडू आणलेस ना? बाकीच्या सगळ्यांना तू लाडू दिलेस आणि फक्त आजीचा लाडू आईकडे दिलास. बरोबर? जाऊ दे पिऊ. अगं लाडू करताना आपण हाताला तूप लावतो ना, त्यामुळे निसटली असेल अंगठी. अगं होतं असं कधी कधी. नाही नाही म्हात्रे काकू, माझ्या अगदी चांगलं लक्षात आहे. अंगठीला तूप लागलं होतं म्हणून मी साबणाने धुतली आणि अंगठी काढून ठेवली. मग काढलेली अंगठी लाडवत कशी जाईल? आई अगं काही टॉप सिक्रेट नाहीये. कोणीही सांगेल अंगठी लाडवात कशी गेली ते. पिऊ, उगाच आईची बाजू घेऊ नकोस. हिनं लाडू केले म्हणजे हिनंच लाडूत आमटी टाकून मला जिवे मारण्याचा प्रयत्न हिचाच असणार. ही माझ्या मरणावरच उठली आहे. दुर्गा वहिनी बास झाला आता. तुमच्या दोन्ही सुनांना तुम्ही ओळखतात आणि आम्ही ओळखतो. अहो आमचा पूर्ण विश्वास आहे अनुवर. ती चुकूनही असं कधीच करणार नाही. उगीच चांगल्या दिवशी आपल्या घरच्या लक्ष्मीला बोल नका लावू हो. अनु, आम्हाला वाण दे आणि आम्हाला निघू दे. तुमच्याकडे ना प्रत्येक कार्यक्रमाला यायचं म्हणजे ना 1000 वेळा आम्हाला ना विचार करायला हवा. कारण प्रत्येक वेळी ना काहीतरी तमाशा होतोच तुमच्याकडे. अनु, तू जास्त मनाला लावून नको घेऊस. तू वाण दे बघू. वाण आई, तेल सांडलंय. तुम्ही बसा, मी आणतेच. हो, चला आपण बसूयात. पिहू, अदिती माझ्यावर जरा येता का? हो. मी तुम्हाला पाणी हवं आता या निमित्ताने आपण पर्यावरणासाठी थोडासा हातभार तरी लावू. खावा खावा. अखंड सौभाग्यवती भव. अनु, खूप सुंदर वाण दिलायस तू. बघ ना, निरंतर वाढणारं आणि फळं फुलं सावली असं सगळं दुसऱ्यांना देणारं. आजचं हळदी कुंकू ना मला कायम लक्षात राहील बघ. ते म्हणतात ना,
सोनं आगी जितकं जास्त जळतं ना तितकंच ते झळाळून निघतं. अगदी तशीच आहेस तू, बावन कशी सोन्यासारखी. अनु कायम ना अशीच राहावर का? आई डबा झाला? हो. हा काय पिऊ, माझं एक काम करशील का ग? कॉलेजला जायच्या आधी ना आजीकडे हा डबा देऊन येशील का? मी फणसाची भाजी केली आहे. काल रेवतीचा मूड बरा नव्हता ना, कोवळ्या फणसाची भाजी ना बाबांना पण खूप आवडते. प्लीज त्यांना देऊन येशील का हा डबा? नक्की देईन मी. प्लीज कशाला म्हणतेस? बरं आई, मला थोडा जास्त डबा देशील? देईन ना. थंडीची जास्त भूक लागते ना, आणि तू इतर मुलींसारखी कॅन्टीन मध्ये पण काही खात नाहीस. अगं नाही, माझ्यासाठी नाही. आमच्या ग्रुपमध्ये ना एक मुलगा आहे ईशान, त्याला आई नाही आहे, म्हणून मी आणि माझे फ्रेंड्स आम्ही त्याच्याबरोबर डबा शेअर करतो. आई ग, आई नाहीये त्याला? म्हणजे त्याची घरची परिस्थिती चांगली आहे, तसा श्रीमंत आहे तो, पण त्याला बाहेरचं जेवण आवडत नाही. तो म्हणतो घरच्या जेवणाची मजा कॅन्टीनच्या फूडला नसते. अगदी बरोबर बोलतो तू. देईन ना. आता एक देते, नंतर वाटलं तर उद्यापासून 2 देत जाईल. काय ग, कॉलेजची वेळ झाली नाहीये का? मी झाली आहे. मग इकडे अशी का रेंगाळतेस तू? काय झालं? काही हवं होतं का? हो, मला बेस्ट स्टुडंटची ट्रॉफी आणि टायटल मिळाला ना, म्हणून माझे फ्रेंड्स माझ्याकडे पार्टी मागतायत. म्हणून थोडे पैसे हवे होते. आहेत का तुझ्याकडे? पार्टीसाठी एवढे पैसे नाही आहेत ग. म्हणजे ती परवा रोपं घेतली ना, तर त्यात जमवलेले पैसे खर्च झाले. तरी पण थांब थांब बघते हा बाळा. $50, $100. $300 आहेत ग. $300 पार्टीसाठी नाही ना पुरणार. पिहू, तू मामाकडे मागतेस का ग? मंदार नक्की दे. नाही, मामाकडे नको. मामीने तुझा इन्सल्ट केलाय. मामाकडे पैसे मागायला बरं नाही वाटणार. त्यापेक्षा मी बाबांनाच विचारते. यांना देतील का तुला पैसे? कदाचित बेस्ट स्टुडंटची ट्रॉफी मिळाली आहे हे ऐकल्यावर देतील. नाही नाही, थांब. हे धर, मी त्यांचा मूड बघते आणि मग विचारते. आधी त्यांना चहा देते. हा, आई, मी चहा देते आणि विचारते. पिहू, नाही याला काय अर्थच नाहीये ना. नाही, तुम्ही जी काय मला टिप दिली होती त्या टिप वाईजच मी इन्व्हेस्ट केले होते ना, आणि मग ते विकत घेतल्यानंतर जर त्यातच लॉस होणार असेल तर मग कशाला ऐकायचंय तुमचं? बंद करा ती तुमची दुकानं. ठेवा फोन. बाबा, मला ट्रॉफी मिळाली आहे कॉलेजमधून. नाचू? तुला ट्रॉफी मिळाली तर मी नाचू? असं काय बोलताय? माझा वर्षभराचा परफॉर्मन्स बघून कॉलेजने ट्रॉफी दिली. प्रथमला 9वीत 50% होते, तरी तुम्ही पेढे वाटले होते. प्रथम मुलगा आहे, स्वतःचं कंपॅरिझन त्याच्याशी करायचं नाही. वा, म्हणजे
तो मुलगा आहे म्हणून त्याचे लाड करायचे आणि मी मुलगी आहे म्हणून जास्त यश मिळालं तरी माझ्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही. पिहू ऐक ना बाळा, मी बोलते नंतर बाबांची. आई सॉरी, पण नेहमी मीच कमीपणा का घ्यायचा? मी मुलगी आहे म्हणून? अहो तुम्ही इतके शिकलेले आहात तरी मुलगा मुलगी भेदभाव करता. पण तुम्ही तुमच्या आईचा रिस्पेक्ट करता, तुमच्या बहिणीवर प्रेम करता. मग माझ्याशी आणि आईशी वागताना तुमचं प्रेम का हटून जातं? काय ना, एकतर आजचा दिवस घाण आहे माझ्यासाठी. सकाळपासून शेअर मार्केटमध्ये जिथे जिथे जे जे शेअर्स विकत घेतलेत बरोबर तेच पडतायत. हिला सांग माझं डोकं खराब करू नको, नाहीतर ना मी सॉरी सॉरी, तुम्हाला खरंच हर्ट नव्हतं करायचं मला. पण मला खरंच वाटलं माझी ट्रॉफी बघून तुम्हाला आनंद होईल. लहानपणी माझ्या प्रत्येक यशाचं बक्षीस देऊन कौतुक करणारे बाबा यावेळी पण माझं कौतुक करतील, मला बक्षीस देतील. ₹200 मिळते मार्केटमध्ये. फार तर फार ₹250 देईन. वरचा हिरा आहे ना त्याचे. अहो ही ट्रॉफी बघा तरी, बघा ना काय लिहिलंय. उत्कृष्ट विद्यार्थिनी 2026 कुमारी पिहू अविनाश पाटकर. तिच्या वर्षभराची मेहनत आहे याच्या मागे. वेगवेगळ्या स्पर्धांमधून पहिली आली आपली पिहू, म्हणून कॉलेजने कौतुक म्हणून ही ट्रॉफी दिली आहे. आई वडील म्हणून आपण नको का कौतुक करायला तिचं? आई वडील नाही, आई म्हणून तू करतेस ना कौतुक, बस झालं. ते माणूस रक्ताचं पाणी करून पैसे कमवतोय, ते मिळत नाहीयेत त्याला, कष्ट करतोय. यांना काय बक्षीस सुचतात? पाजला हो. पिहू पिहू ऐक ना, पिहू तुझ्या पायाला लागेल. ऐक ऐक, तू रडू नकोस, मी तुला जोडून देते. ऐक, रडू नकोस, मी जोडून देते ना, पहिल्यासारखं करून देते मी. हा मी पहिलं. पिहू ऐक ना, पिहू हे बघ, ही ट्रॉफी मी जोडून देते. पिहू ऐक ऐक ना पिहू. ट्रॉफी पडायला नको होते, एवढे कौतुकाने दाखवले होते मला. तीच नाही, चुकलं. हात येऊ, काम होतं. पिहू काय होतंय? काय झालं? काय हवंय का तुला? मला सांग, मी आहे इथे. माझे बाबा हरवलेत, त्यांना शोधायला आली आहे मी लहान होते ना तेव्हा ते इकडे असायचे, माझ्याशी भातुकली खेळायचे, असा खोटा खोटा चहा पण अगदी मिटक्या मारत प्यायचे, मला कडेवर घेऊन झोपवायचे, माझा अभ्यास घ्यायचे. मी कधी जर चुकले ना तर मला पापी द्यायचे आणि म्हणायचे, पिहू इट्स ओके. खूप प्रेमळ होते माझे बाबा, पण
खूप वर्षांपासून ते हरवलेत. तुम्हाला माहितीये ह्याच्यात काय? माझ्या बाबांनी माझ्यासाठी आणलेले गिफ्ट्स आहेत ह्यात. ती बाहुली ती माझ्या पहिल्या वाढदिवसाला दिली होती. हा टेडी बेअर हा दुसऱ्या वाढदिवसाला दिला होता. हा ड्रेस, ही खेळणी, ही भातुकली, हा गॉगल, घड्याळ, हे सगळे गिफ्ट्स म्हणजे माझ्या बाबांच्या प्रेमाच्या आठवणी आहेत, ज्या खूप प्रेशियस आहेत माझ्यासाठी. लहानपणी मला खांद्यावर बसवून गणपती दाखवणारे माझे बाबा कुठेतरी हरवलेत. त्यांना शोधतेय मी. आता कोण आहे ते मला खांद्यावर बसवून माझे बाबा शोधायला मदत करेल? तुम्हाला माझे बाबा सापडले तर त्यांना माझ्याकडे परत घेऊन याल? प्लीज त्यांना सांगा, मला बाकी काहीच नकोय. फक्त माझे बाबा हवेत. तुम्हाला माझे बाबा सापडले तर त्यांना माझ्याकडे परत घेऊन याल? आई वडील म्हणून आपण नको का कौतुक करायला तिचं? आई वडील नाही, आई म्हणून तू करतेस ना कौतुक. लाजला हो.